नमस्ते मित्रांनो, सांगोला स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आता माहितीच्या मैदानामध्ये आणि सेमी फायनल 5 मध्ये मायब्या सोबत एक अप्रतिम वास्तू पाहायला. नाव आहे त्याचं वादळ, विसापूरचं वादळ. नमस्ते. नाव सांगा. मोहित कापसे. काय आनंद आहे आज? आनंद तर खूप आहे. आता त्या बैला तर पळायची खूप इच्छा होती. मुळात आम्ही आजपर्यंत तो बैल फक्त व्हिडिओ मध्ये असं समोरच पाहिलाय. असं म्हणत नव्हतं की त्याच्यात पळायला भेटन, पण रात्री ते योग जुळून आले आणि त्याच्यात पळायला भेटलं. त्यामुळं अनेक वाटलं होतं का गाडी आज गुलालात राहील जेव्हा आपला गट काढला तेव्हाच, आणि बैलांनी ते करून दाखवलं काढाना पळून. कुठलं बैल आहे? हा बैल नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका आहे, तिथं वडगाव म्हणून तिथला बैल आहे. इथं बैल आपले निलेश कदम त्यांच्या उतरलाय महिना झाला तेव्हापासून. कुठे? विसापूर आपलं, हो, हिंद केसरी कार्तिकच्या गोट्यावर आहे. हो. लय जीव आहे राव तुमच्या पोर. कारण आज तो म्हणजे मारत वगैरे नाही. नाही, मारत बिरत काहीच नाही, एकदम गरीब येतो आणि माणसाचा खूप लढा आहे त्याला. एक प्रकारे रुस्तम हिंद केसरीचा किताब कटकवलेला म्हणजे मायब्या. हो, आज भरपूर दिवसाच्या दुखापतीनंतर पुन्हा एकदा त्याने कमबॅक केलं होय, कमबॅक. आणि फायनलचा गुलाल घेतला. मायब्या विषयी मायब्या तर आता त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आता एवढ्या आजारातून उठून पळणं एवढं शक्य नाही, आणि त्यांनी करून दाखवलं. ते त्याच्यात ती धमक होती म्हणून त्यांनी करून दाखवलं. कारण कडानं पळून सेमी काढणे प्रत्येकाचं काम नाही, पण तो त्याचे पण स्टार आहे आणि त्याच्यावाले पण नशिबात पळणं होतं आणि आजचा गुलाल होता, त्यामुळे तो राहिली गाडी. आज ज्यावेळेस पळून आली गाडी आणि ज्यावेळेस नंबर टाकायला तिथे उभी होती, होय, त्यावेळेस एक सरांच्या मुलाच्या डोळ्यात होय, डोळ्यामध्ये अश्रू होते. कारण त्यांनी कष्ट तेवढं घेतले आणि बैलाने कष्टाचं फळ दिलं त्यांना, त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि साहजिकच आहे, कारण एवढ्या दुखण्यातून पळणं आणि आज बैलांनी साध्य करून दाखवले मायब्यानी. पण त्याच्याबद्दल जेवढं बोला तेवढं कमीच. वादळ किती जाते आता दुसरा आहे. हो. आणि कुठे कुठे यापूर्वी नाशिकला तिकडेच पळलाय काय? नाशिकला तर त्याच्यावाले घोडा मध्ये लागा 30-35 गुलाले. बैल अजून घोडा बैलात कोणाला गाडीच मारली नाही त्याच्यावाली. हो. 3 फेऱ्यात किती मैदान? 3 फेरतात. आता जवळपास 4थं किंवा 5वं मैदान असेल. कसे निकाल यापूर्वीचे निकाल कसे? यापूर्वीच आता घनवटवाडीमध्ये आमच्या घरचीच गाडी पळाली होती आदत मध्ये. तिथं पण गुलाल राहिला. आणि आपलं आता श्रीनाथ केसरी झालं, तिथं पण वासरू गुलालात होतं. तिथं फॉर्च्युनरच्या मैदान. हो, फॉर्च्युनरच्या मैदानात पण गुलालात होतं वासरू. तिथं आपलं 8 नंबर केला, आपलं लेंगरेचा डायमंड बरोबर विनायक शेठच्या. म्हणजे विनायक शेठ यांच्या डायमंड सोबत पडलेले. हो, हेच वासरू ते. जोरात काम चाललंय राव, सलग 2 गुलाल. होय, आता आणि नियोजन पण परफेक्ट होतं, त्याच्यामुळे योग्य जात आहे जोडून. काय चांगलं जाऊन पण आहे आता बैल. हो, आता मुळात तर त्याला कार्तिकचाच आशीर्वाद लाभलाय. कारण एवढं मोठं पळणं पण सोपं नाही. कार्तिकने ओळख करून दिली, त्याच्यामुळं पैरे व्हायला अडचण येत नाही. आणि नियोजन करतोय साहिल, त्याला कुठलाही बैल घालायला काही प्रॉब्लेम येत नाही. ओळख झाली त्याची, त्याच्यामुळं. काय होतं इतक्या लांबून येऊन पैरे वगैरे सर्व नियोजन करणं? नाही, एवढं सोपं नाही. आता इथली साथ लाभली म्हणून एवढं सगळं झालंय. सर्व साथ नसते तर नाही, एवढं पॉसिबल नाही. एवढ्या लांबून येऊन तर नाही शक्य, कारण इथल्यांना एवढं शक्य होत नाही, तेव्हा एवढ्या लांबून कसं होईल. दादा काय आज टॉपच्या बैलासोबत पाहिला? आज काय टॉपच्या बैलावर पळायचं म्हणजे नशीब म्हणजे बागेल लागतं ना, नाही का? आणि कसं आहे, बोला. महत्वाचं म्हणजे मोठ्या बैलात पळायचं म्हणलं तरी हे लागतं, बैलाची पण साथ लागते आणि सर्व कार्यकर्त्यांची पण. आणि नियोजन करणारा आमचा साहिल जाधव, त्याचं सगळ्यात मोठं हे म्हणावं लागेल. असं बैलाच मध्ये हे करायची ओळख त्याची भरपूर आहे, त्यामुळं आम्हाला मायब्याचं हे भेटलं, पैरा हे झाला. कमबॅक विषयी काय सांगेल मायब्याचा? तर कमबॅक म्हणजे काय बोलायचंच नाही. जेवढं त्याला म्हणजे पब्लिक जेवढं हे होईल तेवढं तो जास्त करत होता. बरं, म्हणजे जास्त स्पीड वाढत स्प्रेस होत होता. बरं, आज ड्रायव्हर होते, त्यांच्याविषयी काय सांगेल? ड्रायव्हर तर आता कसं वाटलं ड्रायव्हिंग त्यांचं? पहिल्यांदा वादळच्या गाडीवर बसले का काय? ते तर नामांकित ड्रायव्हर आहे, आणि त्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल काय बोलावं. आता अखंड महाराष्ट्र सगळ्या टॉपच्या गाड्या त्यांनी आणल्या, त्याच्यामुळे. काय वादळकडनं काय अपेक्षा राहतील आता? वादळकडनं आपल्यावाल्या याच्या अपेक्षा खूप झाल्या. याच्या पुढे आता नशिबाने साथ दिली तर पुढचं पण होईल.
चालेल, शुभेच्छा तुम्हाला. हो धन्यवाद.